नमस्कार विद्यार्थी मित्रहो, आज आपण अहिल्यानगर मध्ये घडलेल्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका घटनेबद्दल चर्चा करणार आहोत। आणि या घटनेतील एक गुन्हेगार आहे यशवंत एकनाथ थोरात, जो की वारकरी संप्रदायाशी संबंधित आहे आणि हा एक कीर्तनकार आहे। या नराधमाच्या दुष्कृत्याबद्दल माहिती बघण्याच्या अगोदर आपण वारकरी संप्रदायाबद्दल थोडीशी माहिती बघूया। वारकरी संप्रदाय जो आहे, या वारकरी संप्रदायाची स्थापना आपले संत ज्ञानेश्वर यांनी केलेली आहे आणि या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम यांनी केलेला आहे। या सर्व महान संतांनी वारकरी संप्रदायातून समानतेची, जातीभेद निर्मूलनाची, चारित्र्याची, नैतिकतेची शिकवण दिलेली आहे। परंतु या नराधमाने एका 17 वर्षाच्या मुलीवरती लगातार 5 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करून, तिचं शोषण करून या वारकरी संप्रदायाच्या परंपरेला एक काळीमा फासलेला आहे। मुळामध्ये घटना ही अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे। आता तर बघा, हा या चित्रामध्ये जो दिसतोय याचं नाव आहे यशवंत एकनाथ थोरात आणि हा एक कीर्तनकार आहे। याने आपल्या घरा शेजारी राहणाऱ्या, ज्यांच्याशी कौटुंबिक संबंध आहे अशाच परिवारातील एका 17 वर्षाच्या मुलीला ब्लॅकमेल करून तिच्यावरती अनन्य अत्याचार, लैंगिक अत्याचार केलेले आहे आणि असं हे 5 वर्षापासून हा करत होता। ती मुलगी 8व्या वर्गात असल्यापासून याचं हे दुष्कृत्य त्या मुलीसोबत सुरू होतं आणि त्या मुलीवरती तो दबाव आणायचा की तुझ्या आई वडिलांना मी मारून टाकेल, तुझ्या भावाला मी मारून टाकेल। आणि ती मुलगी सुद्धा बिचारी त्या भीतीपोटी त्याच्या अन्यायाला बळी पडली। ती मुलगी 2021 मध्ये 8व्या वर्गात होती आणि 2021 पासून हा सगळा प्रकार हा महाराज करत होता। आता 2026 मध्ये यानं एक नवीनच पराक्रम केला। यानं काय केलं, त्या मुलीला फोन करून घरी बोलावलं आणि ती मुलगी जर घरी यायला तयार झाली नाही म्हणून तिला धमकावलं आणि नंतर भीतीपोटी ती मुलगी याच्या घरी गेली आणि गेल्यानंतर या नराधमाने तिला कम्प्युटर रूम मध्ये लोखंडी जी पकड असते तिला चिमटे दिले, तिला बांबून मारलं आणि चापट्याने सुद्धा मारलं। नंतर ज्यावेळेस ती घरी आली त्यावेळेस तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं की हिला काहीतरी दुखापत झालेली आहे आणि ज्यावेळेस त्या मुलीला तिच्या मावस भावाने आणि घरच्यांनी विचारलं तेव्हा तिने झालेला सगळा प्रकार हा सांगितलेला आहे। हा सगळा प्रकार कुठे घडलाय? हा सगळा प्रकार ढवळपुरी नावाच्या गावामध्ये पारनेर तालुक्यात अहिल्यानगर मध्ये घडलेला आहे। हा जो नराधम आहे याने काही शैक्षणिक संस्था सुद्धा काढलेल्या आहेत, जसे की दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था। आणि या दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जो सचिव आहे तो त्या मुलीचा भाऊ आहे आणि याने आपल्या सहकार्याच्या बहिणीसोबत, आपल्या शेजाऱ्याच्या मुलीसोबत दुष्कृत्य केलेलं आहे आणि हा नालायक लोकांना वारकरी संप्रदायाची शिकवण शिकवतो। याच्यावरती पॉस्को ऍक्ट अंतर्गत कारवाई झालेली आहे आणि समाजातून याच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे। मला तर वाटतं की ती कारवाई म्हणजे पॉक्सो ऍक्ट मध्ये जे सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त फाशीची शिक्षा ही पॉक्सो ऍक्ट मध्ये दिलेली आहे, तीच या नराधमाला झाली पाहिजे। मुळामध्ये हा एक स्वतःला कीर्तनकार सांगतो, पण कीर्तनकाराच्या ऐवजी याच्याकडे अनेक वाईट गोष्टी यांनी याच्या जीवनामध्ये केलेल्या आहेत। याच्यावरती पारनेर पोलीस स्टेशनने पॉक्सो ऍक्ट आणि भारतीय न्याय संहिते अंतर्गत वेगवेगळे कलम लावून याला अटक केलेली आहे। अशा नराधमांना आपल्या समाजामध्ये कोणतं स्थान असता कामा नये। यांना अशा गुन्ह्यांसाठी कडकात कडक शिक्षा झालीच पाहिजे आणि या नराधमाला तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करेन। धन्यवाद। जय हिंद।